Okay, all of you, please mark your presentee. Okay, have you done? Has everyone marked their presentee? Okay. Okay, see, first of all, we will take this short recap of our previous lesson. Okay, now today we are going to start with this short recap with our of our previous lesson. Okay, so tell me, is my screen visible to all of you? Let me know in the chat box. Okay, okay. So we were started with the our lesson first lesson that are sources of history. Okay, we have completed this lesson sources of history. इसमें हमने क्या क्या देखा था? वी हैव स्टडीड सोर्सेस। जो भी हमने पहले हमारे एट से पहले जो भी स्टैंडर्ड में आप लोग थे, आई थिंक फिफ्थ फिफ्थ से आपको ये सोर्सेस हिस्ट्री से रिलेटेड जो सोर्सेस है वो फिफ्थ से आपको हिस्ट्री में पढ़ाया गया है। ओके, तो तभी हमने जो मेडावल पीरियड के जो हिस्ट्री थी, जो सोर्सेस थे वो पढे थे। ओके, मध्ययुगातले जे काही इतिहासाची साधनं होती त्या सगळ्यांचा आपण अभ्यास केलेला होता, बरोबर? पण या लेसन मध्ये आपण काय काय पाहिलं? क्या क्या देखा हमने? मटेरियल सोर्सेस, जिसमें क्या क्या था? मॉन्यूमेंट्स, प्लेसेस, कॉइन्स, स्कल्पचर्स। ओके, देन बिल्डिंग एंड प्लेसेस, जहाँ पे ब्रिटिशांच्या काळातल्या काही बिल्डिंग्स आहेत त्या आजही त्यांचं आर्किटेक्चर एवढं स्ट्रॉंग आहे की ते आजही खूप फेमस आहेत. ओके, अँड ब्रिजेस, रोड्स, वॉटर सप्लाय सिस्टीम, फाउंटेन, काही रेसिडेन्शियल बिल्डिंग ज्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफिसेस मधले लोक राहायची किंवा काही क्रांतिकारी होते ते राहत होते. ओके, याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे सेल्युलर जेल. अंदमानातील सेल्युलर जेल हे त्याचं एक्झाम्पल आहे. अजून काय काय सांगितलं तर होतं आपल्याला? ओके, मनी भवन. मनी भवन मुंबई येथील मनी भवन आणि सेवाग्राम आश्रम, वर्धा येथील सेवाग्राम आश्रम येथे आपल्याला गांधीजींच्या लाईफ बद्दल माहिती मिळते. तसंच पुण्यातील आगा खान पॅलेस, ओके, या बिल्डिंग मध्ये आपल्याला ही बिल्डिंग म्हणजे एक म्युझियम बनवलं गेलं आहे जिथे आपल्याला गांधीजींच्या लाईफ बद्दल माहिती मिळते. ओके, देन वी सॉ स्टॅच्यूज अँड मेमोरियल्स. जे काही हुतात्मा होऊन गेले त्यांचे स्टॅच्यूज किंवा मेमोरियल्स आपण आजही पाहतो, बरोबर? Then we saw the written sources. Written sources were correspondence, periodicals, foreign accounts, factory records, newspapers, autobiographies, biographies, books. Okay, those were the written sources. In that we saw Dr. Baba Sahib Ambedkar published the newspapers like Bahishkrut Bharat. Okay, then Mukanayak, प्रबुद्ध भारत अँड जनता. ओके, देन वी सॉ मॅप्स अँड ड्रॉइंग्स. मॅप्स अँड ड्रॉइंग्सचा उपयोग करून आता आपण काही सिटी किंवा हिस्ट्रीमध्ये ज्या सिटींचे लोकेशन चेंज झाले आहेत आता ते पण आपण शोधू शकलो मॅप्सचा उपयोग करून. ओके, ओरल सोर्सेस मध्ये काय काय इन्क्लूड होतं? इन्स्पिरेशनल सॉंग्स, फोक सॉंग्स, पोवाडा, फोक टेल्स, नरेशन्स, इंटरव्ह्यूज, रिदमिक प्रोज म्हणजे ओवी, फेअर्स, जलसा, आर्ट ग्रुप्स. ओके, यामध्ये इन्स्पिरेशनल सॉंग्स आपण पाहिलं ज्याच्यात फ्रीडम फायटर्सने त्यांनी जे काही त्यांच्यासोबत घटना घडलेल्या त्यांना एका सॉन्ग मध्ये त्यांनी कन्वर्ट केलं आणि आपल्या समोर ते ठेवलं होतं. ओके, देन फोटोग्राफ्स. आपण पाहिलं की फोटोग्राफ्स हे काय आहे? व्हिज्युअल सोर्स आहे ज्याला भाषेची गरज नाही, बरोबर? फोटोग्राफ बघूनच तुम्ही समजू शकता की याच्यातून काय आपल्याला कोणती माहिती मिळत आहे. ओके, then we saw povada and recordings.
ते रेकॉर्डिंग्स, फिल्म्स हे बेस्ट एकदम मॉडर्न टेक्नॉलॉजी होती जी त्या काळीच अस्तित्वात आलेली आणि फिल्म्सचा शोध कोणी लावलेला? दादासाहेब फाळके यांनी. ओके. Then we saw question answers. Okay, among the historical sources, treasure sources were based on modern technology, audiovisual. Then Aga Khan Palace is a museum in Pune which gives information about the history of Mahatma Gandhi. Okay, then we saw a unique discovery of modern technology in 20th century's films. आणि असेच आपण काही न्यूजपेपरचा इम्पॉर्टन्स काय आहे, ब्रिटिश पिरियड मध्ये न्यूजपेपरने सोशल रिफॉर्मेशनचा कशा प्रकारे काम केलं ते पाहिलं. ओके. व्हाय द ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग्स आर मोस्ट ट्रस्टवर्दी दॅन द अदर सोर्सेस हे सुद्धा पाहिलं. Then you told me about photographs, museum and history, audio sources. Okay, we also enlisted material sources. हे सगळं मी तुम्हाला होमवर्कला लिहायला सांगितलं होतं. Have you completed? Have you done all of this? Okay. Okay. See? तर हा होता आपला शॉर्ट रिकॅप जे काही आपण लास्ट 3-4 लेक्चर्स मध्ये शिकलो होतो. ओके. नाव टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ अवर नेक्स्ट अँड न्यू लेसन दॅट इज युरोप अँड इंडिया. ओके. युरोप अँड इंडिया. सी, आता आपण हिस्ट्रीचे काही सोर्सेस पाहिले मागच्या लेसन मध्ये. तर युरोप अँड इंडिया, हाऊ दे आर कोरिलेटेड, that we are going to study in this lesson. Okay, first of all, clear me if I'm audible clearly, all of you please tell me, is my voice clear to all of you? Okay. See, during the modern period the various happenings in Europe had its impact on India. बघा, जो मॉडर्न पिरियड होता म्हणजेच आधुनिक काळ, या आधुनिक काळात काय झालं, युरोपमध्ये ज्या ज्या गोष्टी घडत होत्या त्या सगळ्या गोष्टीचे पडसाद म्हणजे जे परिणाम आहे ते इम्पॅक्ट जे पडसाद आहे ते भारतात उमटत होते. का असं असेल? वाय? कॅन एनीवन टेल मी? सांगा मला. युरोपमध्ये ज्या गोष्टी घडत होत्या त्याचे पडसाद भारतात उमटत होते, असं का असेल? Whatever things were happening in the Europe, its impact were seen in the India. Why? Can anyone tell me? Okay, see. So this is the question we are going to elaborate in this lesson. हाच आपला मेन प्रश्न आहे की असं का होत होतं, युरोपमध्ये ज्या गोष्टी घडत होत्या त्याचा भारताशी काय संबंध होता, भारतावर त्याचा काय परिणाम होत होता, हे सगळं आपण या लेसन मध्ये शिकणार आहोत. ओके. See, therefore, while studying the period of modern Indian history, we have to study the events happening in Europe during this period. मग तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल की मॉडर्न पिरियड मध्ये ज्या काही गोष्टी युरोपमध्ये होत होत्या त्याचा इम्पॅक्ट भारतावर का पडत होता, त्याचे पडसाद भारतावर का उमटत होते, तर हे समजण्यासाठी वी हॅव टू स्टडी दिस लेसन. ओके, वी हॅव टू स्टडी द इव्हेंट्स हॅपनिंग इन युरोप ड्युरिंग दिस पिरियड. मग नक्की या मॉडर्न पिरियड मध्ये युरोपमध्ये काय काय झालेलं, कोणकोणत्या गोष्टी घडलेल्या. ओके. आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड आपण अभ्यासतोय, सध्या आपला आधुनिक भारत अभ्यासतोय, मॉडर्न इंडियाची हिस्ट्री वाचतोय. बरोबर. आतापर्यंत तुम्ही मध्ययुगीन भारत अभ्यासला होता, मिडायवल पिरियड बघितला होता तुम्ही, मिडायवल इंडिया. ओके. तर आता आपण आधुनिक भारत अभ्यासतोय. तर आधुनिक भारताचा जो हा कालखंड आहे तो अभ्यासताना युरोपमध्ये अशा कोणत्या घटना घडल्या होत्या ज्याचे पडसाद आपल्यावर उमटले होते, भारतीयांवर त्यांचा इम्पॅक्ट दिसत होता, त्या घटना आपण एक एक करून अभ्यासायच्या आहेत. ओके. तर फर्स्ट इज पिरियड ऑफ रिनेसन्स. सो व्हॉट इज रिनेसन्स? ओके, रिनेसन्स इज प्रबोधन म्हणजे ज्या काही वाईट प्रथा होत्या. ओके, भारतामध्ये सती प्रथा, केशवपन अशा खूप प्रथा होत्या. तुम्ही काकस्पर्श हा चित्रपट पाहिला आहे का? काकस्पर्श हा मराठी चित्रपट कोणी पाहिला आहे का, सांगा मला.
ओके, व्हॉट अबाउट अदर्स? ओके. तर या मूवीमध्ये काय झालं आहे, या मूवीमध्ये मोस्टली ज्या आपल्या भारतामध्ये जुन्या ज्या काही प्रथा होत्या त्या दाखवल्या गेलेल्या आहेत. ओके. काय केलं जायचं, सती प्रथा, केशवपन, या सगळ्या प्रथा होत्या. त्याच्यात काय या प्रथांमध्ये काय असायचं, जेव्हा मॅन बिकम्स डेड, ओके, जर एखाद्या स्त्रीचा पती वारला तर तिला तिचे केस काढायला लागायचे. ओके. किंवा त्याला जाळायची जी अग्नी असायची त्या चितेत सुद्धा तिला उडी घ्यायला लागायची. ओके. अशा प्रथा आपल्या भारतात खूप प्रचलित होत्या. नो, रेनिसन्स इज प्रबोधन. प्रबोधन म्हणजे क्रांती, इव्होल्युशन, लाईक इव्होल्युशन. ओके. रिबर्थ इज पुनर्जन्म. ओके. सी, whatever doubts you have, I will give you a special time slot for that. Okay. Our last 10 to 15 minutes will be for you only. You have to ask me whatever you want. Okay. See, now, period of Renaissance. In history of Europe, the last phase of medieval period, that is 13th to 16th century, is known as the period of Renaissance. मग हा पिरियड ऑफ रेनिसन्स म्हणजे जो प्रबोधनाचा काळ होता. प्रबोधन म्हणजे एखादी गोष्ट घडवून आणणे, त्यामध्ये सुधारणा घडवून आणणे. ओके. बघा, मग युरोपाच्या इतिहासात हा मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे लास्ट फेज ऑफ मिडायवल पिरियड म्हणजे कोणती सेंचुरी, 13 टू 16 सेंचुरी. हा जो कालखंड आहे, 13व शतक ते 16व शतक, या पिरियडला पिरियड ऑफ रेनिसन्स म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच पिरियड ऑफ रेनिसन्स इज प्रबोधन युग. ओके. ड्युरिंग दिस पिरियड रिफॉर्मेशन, रिलीजियस रिफॉर्म मुवमेंट and geographical discoveries laid the foundation of modern era. मग यावेळी काय काय झालं बघा, या पिरियड मध्ये काय काय झालं, रिफॉर्मेशन. रिफॉर्मेशन म्हणजेच प्रबोधन. ओके. प्रबोधन. ओके. रिफॉर्मेशन इज अ सिमिलर वर्ड टू रेनिसन्स. रिफॉर्मेशन इज प्रबोधन. देन रिलीजियस रिफॉर्म मुवमेंट म्हणजेच धर्मसुधारणा. धर्मसुधारणा होत गेला, या धर्मात हे चालत नाही, त्या धर्मात ते चालत नाही, अशा गोष्टी भरपूर असायच्या त्यावेळी. ओके. तेव्हा या सगळ्या गोष्टींवर बंदी घालण्यात आली किंवा त्याच्यात काही सुधारणा करण्यात आल्या. जिओग्राफिकल डिस्कवरीज. जिओग्राफिकल डिस्कवरीज ही काही भौगोलिक शोध लागले, काही ठिकाणांचे शोध लागले, काही संस्कृतींचे शोध लागले. तुम्ही लास्ट टू लास्ट इयर, दॅट इज इन सिक्स्थ, तुम्ही संस्कृतींबद्दल शिकला आहात. ओके. हिस्ट्रीमध्ये मौर्य एम्पायर, सगळे कितीतरी प्रकारच्या समथिंग 9 डिनस्टीज. ओके. हे सगळं तुम्ही शिकला आहात, बरोबर? येस, दॅट इज द जिओग्राफिकल डिस्कवरी ओनली. या सगळ्यांचा काय झाला, म्हणजे या कालखंडात काय झालं, प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध म्हणजेच रिफॉर्मेशन, रिलीजियस रिफॉर्म मुवमेंट अँड जिओग्राफिकल डिस्कवरीज, या सगळ्यांचा शोध लागला आणि त्याच्यामुळे काय झाला, लेड दी फाउंडेशन ऑफ द मॉडर्न एरा. जो आपला आधुनिक युग आहे, मॉडर्न एरा आहे, त्याचा पाया घातला गेला, म्हणजे त्याचा बेस एकदम पक्का झाला. ओके. Hence this period is also known as the age of renaissance. म्हणून या काळालाच एज ऑफ रिनिसन्स म्हणजे प्रबोधन युग असं म्हटलं जातं. ओके. सी, ड्युरिंग दिस पिरियड इन द फील्ड ऑफ आर्ट, architecture, philosophy, etc., there was a revival of Greek and Roman tradition, which gave momentum to an overall development. ओके. बघा, मग या काळात काय झालं, कोणकोणत्या फील्डमध्ये जास्त काम करण्यात आलं, आर्ट, कला, आर्किटेक्चर म्हणजे स्थापत्य. एखाद्या गोष्टीचं आपण बघा, एखाद्या गोष्टी, एखादी बिल्डिंग बनवायची असेल किंवा मोठी वास्तू बनवायची असेल तर त्यासाठी अगोदर त्याचं आर्किटेक्चर बनवलं जातं. ओके. आर्किटेक्ट बोलवतो आपण, तो त्याचा आर्किटेक्चर आराखडा आपल्या समोर ठेवतो, म्हणजे आर्किटेक्चर इज स्थापत्य. मराठीमध्ये त्याला शब्द आहे स्थापत्य. ओके. फिलॉसॉफी. फिलॉसॉफी इज तत्वज्ञान. फिलॉसॉफी कोणत्याही सब्जेक्टची फिलॉसॉफी आपण सांगतो. ओके.
There was a revival of Greek and Roman tradition which gave momentum to an overall development. मग यावेळी काय झालं, कला, स्थापत्य आणि तत्वज्ञान या क्षेत्रात काय केलं, जे ग्रीक आणि रोमन, मोस्टली ग्रीक आणि रोमन ज्या परंपरा होत्या त्यांचं मोमेंटम टू अन ओव्हरऑल डेव्हलपमेंट, पुनरुज्जीवन घडून आलं. ओके, त्यांना परत जीवन मिळाल्यासारखं, म्हणजेच त्यांच्या ज्या कला किंवा आर्किटेक्चर आणि तत्वज्ञान होतं त्याचा परत वापर केला गेला. ओके, तुम्ही पाहिलं असेल जे काही जुन्या संस्कृती होत्या त्यांच्याबद्दल आपल्याला कशातून माहिती मिळते, आपल्या देशामध्ये काही चायनीज भिक्षू, ओके, काही चायनीज भिक्षू किंवा काही ग्रीस वरून लोक आलेली, एखाद्या दुसऱ्या लोकांनी काय केलं, त्या गोष्टींवर पुस्तकं लिहिली आणि म्हणून ते आपल्याला सगळं अवेलेबल आहे. ओके, जर तुम्हाला इफ यू आर रिकॉलिंग द 6th स्टँडर्ड सिलेबस जर तुम्हाला आठवत असेल तर त्यामध्ये हे सगळं मेन्शन केलेलं आहे. ओके, ना ड्युरिंग द रेनेसन्स ह्युमॅनिटेरियनिझम वॉज गिवन ग्रेट इम्पेटस. बघा, मग रेनिसन्सच्या पिरियड मध्ये काय झालं, प्रबोधन काळात काय झालं, जो मानवतावाद होता, ओके, जे मानवतावाद होता, मानवतावाद म्हणजे काय, प्रत्येक मानव हा समान आहे, प्रत्येक मानवाला दिले गेलेले हक्क, मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, ते समान असावेत. ओके, या गोष्टीला, याच फिलॉसॉफीला मानवतावाद असे म्हणतात. ओके, मग रेनिसन्स म्हणजे त्यावेळी जे रेनिसन्स घडून आलं, प्रबोधन घडून आलं, त्यामध्ये जास्तीत जास्त महत्व हे मानवतावादाला दिलं गेलं. ओके, देर वॉज अ चेंज इन द आउटलुक ऑफ ट्रीटिंग इच अदर ॲज अ ह्युमन बीइंग. ओके, म्हणजे त्यावेळी काय झालं, मानवतावादाला चालना मिळाली, म्हणून माणसाचा दुसऱ्या माणसाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता, देअर वॉज अ चेंज इन आउटलुक ऑफ ट्रीटिंग इच अदर ॲज अ ह्युमन बीइंग. एका माणसाचा दुसऱ्या माणसाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो बदलला गेला. बघा, या अगोदरच्या पिरियड मध्ये काय होतं, भारतात वेगवेगळ्या जाती जमाती होत्या. ओके, त्या आता पण अस्तित्वात आहेत, पण आता आपण सगळे एक आहोत, सगळं धर्मनिरपेक्ष आपलं भारत राष्ट्र आहे, बरोबर, पण त्याआधी असं नव्हतं. स्वातंत्र्यापूर्वी काळात काही जातींना खालची जात असं म्हणून संबोधलं जायचं. मग त्या जातीच्या लोकांकडून लोक पाणी पित नसत, त्यांना कुठल्याही सभा किंवा काही सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर त्यांना अलाव केलं नाही जायचं, त्यांच्याशी कोणी बोलायचं नाही. ओके, अशा गोष्टी खूप अस्तित्वात होत्या त्या काळात. म्हणूनच आता जेव्हा प्रबोधन युग आलं, रेनेसन्स झालं युरोपमध्ये, तेव्हा आपल्या इथे सुद्धा त्याचे इम्पॅक्ट पडले आणि माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. ओके, इन्स्टेड ऑफ रिलीजन मॅन बिकेम सेंटर पॉइंट ऑफ ऑल इडिओलॉजीज. मग धर्माऐवजी काय झालं, माणूस, मेन हा माणूस आहे आणि सगळ्या गोष्टींचा मूळ हा माणूस आहे असंच लोकांनी ठरवलं. ओके, धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला, पॉइंट ऑफ ऑल इडिओलॉजीज. इडिओलॉजी म्हणजे विचार. ओके, मग या सगळ्या विचारांचा मेन पॉइंट हा कोण ठरला, केंद्रबिंदू कोण ठरला, माणूस. ओके, नेक्स्ट, the reform movement spread throughout all sectors of human life. Okay, the reform movement spread throughout all sectors of human life. बघा, प्रबोधन चळवळीने काय केलं, मानवी जीवनाची जेवढी क्षेत्र होती, ऑल सेक्टर्स म्हणजे काही सांस्कृतिक किंवा सार्वजनिक किंवा आरोग्यविषयी, असं कोणतंही क्षेत्र असेल, कोणतंही सेक्टर असेल, ते सगळं व्यापून टाकलं. ओके, प्रबोधनाच्या चळवळीने ते सगळे क्षेत्र व्यापून टाकले. थ्रू नॉलेज, science as well as different sections of art, we can observe the discoveries of reform movement. मग ज्ञान, विज्ञान, तसंच वेगवेगळ्या ज्या कला आहेत, यामध्ये आपल्याला या रिफॉर्म मुवमेंटचा म्हणजे प्रबोधनाच्या चळवळीचा जो काही आविष्कार झाला, ज्या काही डिस्कवरीज घडून आल्या, त्या पाहायला मिळतात. ओके, the art and literature of Renaissance period
डिपिक्ट सेंटिमेंट अँड इमोशन्स ऑफ ह्युमन बिंग. ओके. मग यावेळी प्रबोधन काळात जे काही आर्ट अँड आर्ट अँड लिटरेचर, ओके, म्हणजे कला आणि साहित्य. साहित्य म्हणजे काय, जे काही लिहिलं गेलं लोकांकडून, लिहून जे प्रिझर्व केलं गेलं, जसं रामायण, महाभारत, ऑल आर लिटरेचर्स ओनली. ओके. सी, द आर्ट अँड लिटरेचर्स ऑफ रेनेसन्स पिरियड डिपिक्ट सेंटिमेंट्स अँड इमोशन्स ऑफ ह्युमन बिंग. मग यामुळे काय झालं, प्रबोधन काळात काय झालं, कला आणि साहित्य यांना जास्त वाव मिळाला. त्यामुळे मानवी इमोशन्स म्हणजे मानवी भावभावना आणि इमोशन्स संवेदना, सेंटिमेंट्स भावना. ओके. सेंटिमेंट्स त्यांच्या भावना आणि ज्या मानवाच्या संवेदना होत्या या समोर येऊ लागल्या, त्यांचं चित्रण होऊ लागलं. लिटरेचर वॉज प्रोड्यूस इन लोकल लँग्वेज फॉर बेटर अंडरस्टँडिंग टू दी कॉमन पीपल. मग हे जे लिटरेचर होते ते त्या काळी महाराष्ट्री ही प्राकृतिक भाषा होती, प्राचीन भाषा होती महाराष्ट्री किंवा संस्कृत. या भाषांमध्ये सगळे साहित्य लिहिले गेलेले असायचे. पाली अशा काही प्राचीन भाषा होत्या. ओके. या भाषांमध्ये सगळं हे लिहिलेलं असायचं लिटरेचर. मग ते सामान्य माणसाला समजायला पाहिजे. मग तेच सामान्य माणसाला समजण्यासाठी त्याला लोकल लँग्वेज मध्ये, म्हणजे जी भाषा सगळे माणसं समजू शकतात, जी काही सामान्य माणसं आहेत ती समजू शकतात किंवा बोलू शकतात, त्यांना त्या भाषेमध्ये ते लिटरेचर अवेलेबल केले गेले. ओके. ड्युरिंग 1450 AD, जोहान्सन्स ग्युटेनबर्ग फ्रॉम जर्मनी डिस्कवर्ड द प्रिंटिंग प्रेस. बघा, 1450 मध्ये काय झालं, जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने काय केलं, प्रिंटिंग प्रेसचा शोध लावला. म्हणजे छपाई यंत्र, जी प्रिंट, तुमची पुस्तकं किंवा कोणताही पेपर जो प्रिंट होतो ते कुठं होतं, प्रिंटिंग प्रेस मध्ये होतं. बरोबर. मग त्या प्रिंटिंग प्रेसच्या मशीनचा शोध कोणी लावला, जोहान्स गुटेनबर्ग यांनी, जो होता जर्मनीचा. ओके. ड्यू टू दिस डिस्कवरी न्यू आयडियाज, कॉन्सेप्ट्स अँड नॉलेज रीच टू ऑल सेक्शन्स ऑफ सोसायटी. मग छपाई यंत्राचा शोध लागला आणि मग त्यामुळे नवे विचार, नव्या संकल्पना आणि ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचू लागलं. ओके. पिरियड ऑफ रेनिसन्स बद्दल आपण जे काही आता शिकलो, I read the whole para and explained you. Have you all understood that? Let me know in the chat box. Have you understood? Okay, can I ask you some questions on that? Okay. Okay. Which period was known as period of Renaissance? पिरियडचा जो टायमिंग आहे तो तुम्ही मला सांगायचा आहे. यू कॅन राईट इट इन द चॅट बॉक्स ओनली. It's very simple to write in the chat box. Which period was known as period of Renaissance? You can write it in the chat box. Yes, good. 13th to 16th century. Very good. 13व ते 16व शतक म्हणजे 13th to 16th century. The period between 13th to 16th century. Yes, very good. Very good, all of you. See, now the second is, okay, in the period of Renaissance, which two traditions, give development? Yes, good. It's Greek and Roman. Yes. ग्रीक अँड रोमन या दोन ट्रेडिशनच्या मोमेंटममुळे काय झालं, सगळीकडे डेव्हलपमेंट घडून आली. ओके. नेक्स्ट इज, who discovered the printing press? Who discovered printing press?
Now, yes, the correct answer is Johannes Gutenberg. Yes, very good. The correct answer is Johannes Gutenberg. Where was he from? कुठून होता तो? कुठला होता तो? Yes, very good. He was from Germany. Okay, Germany. Yes. You all have understood whatever I taught till now. Okay. सी आपल्याला एका पर्सनची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हु इज ही? लिओनार्डो दा विन्सी. ओके, सी ही इज रिकॉग्नाइज्ड ॲज अन ऑलराउंड पर्सनॅलिटी ऑफ द पिरियड ऑफ रेनेसन्स. मग लिओनार्डो दा विन्सी हा असा व्यक्ती आहे ज्याला प्रबोधन काळातील ऑलराउंड Ma'am, your voice is not audible. Teacher, your voice is not coming. Okay, let me know in the chat box. Can you all hear me? Let me know, please. Okay, actually, I lost my network in between. Okay, see. So, do you know who was the Leonardo da Vinci? Who was Leonardo da Vinci? What he is famous for? कशासाठी खूप फेमस आहे तो? आता पण आपण त्याला एका गोष्टीमुळे खूप ओळखतो बघा. Okay, he was famous as a म्हणून खूप फेमस होता. Okay, his paintings of Mona Lisa and the Last Supper makes immortal. Okay, त्याच्या ज्या मोनालिसा आणि द लास्ट सप्पर या ज्या चित्राकृती आहेत त्या आजही अजरामर ठरल्या आहेत. ओके, येस, व्हेरी गुड. So we will see the next one, religious reform movement. Okay, it is religious reform movement. म्हणजेच काय? रिलिजियस रिफॉर्म म्हणजे ज्या काही धर्माशी रिलेटेड ज्या काही गोष्टी होत्या, जे काही प्रॉब्लेम्स होते त्यांच्यात सुधारणा घडवून आणणे. ते रिलिजन्स मध्ये काहीतरी सुधारणा घडवून आणणे, त्याला रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट असं म्हटलं जातं. The independent intellectuals attacked
the old religious ideologies of Roman Catholic Church. ओके बघा, स्वतंत्र बुद्धीने म्हणजे इंडिपेंडंट इंटेलेक्च्युअल्स, जे स्वतःच्या बुद्धीने विचार करणारी काही लोक होती, काही विचारवंत होते, त्यांनी काय केलं, रोमन कॅथलिक चर्च रोमन कॅथलिक चर्च यांच्या ज्या ओल्ड रिलिजियस इडिओलॉजीज होत्या, काही जुन्या धार्मिक कल्पना होत्या, त्यांच्यावर हल्ला चढवला. ओके, हल्ला चढवला म्हणजे त्यांना जाऊन मारलं का? नाही. ओके, स्क्रीन नाही दिसत आहे का माझी? सी नाव. ओके ओके सी. मग हल्ला केला म्हणजे काय, त्यांना जाऊन मारलं का त्या चर्च मधल्या लोकांना? नाही. तर त्यांचे जे काही विचार होते, जुने विचार होते, ओके, ओल्ड रिलिजियस इडिओलॉजीज, त्यांचे जुने धार्मिक विचार होते, त्यांना त्यांच्यावर हल्ला करण्याचा, म्हणजे त्या विचारांवर हल्ला करण्याचा म्हणजे त्यांना बदलण्याचा किंवा त्यांना पूर्णपणे त्या धार्मिक प्रथांना बंद करण्याचा काही इंडिपेंडेंट इंटेलेक्च्युअल्स लोकांनी, म्हणजे स्वतंत्र बुद्धीने, स्वतःच्या बुद्धीने विचार करणाऱ्या लोकांनी प्रयत्न केला. The Christian priests were taking advantage of the ignorance of the people and were indulged in unnecessary rituals. मग लोक मूर्ख होती त्यावेळी, लोकांना जे काही धर्मगुरू सांगायचे तेच खरं वाटायचं, आणि ज्या काही अशा धर्मवेड्या कल्पना होत्या किंवा धर्मवेड्या ज्या प्रथा होत्या त्यांना लोक फॉलो करत बसायची. ओके, मग या लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्या ख्रिस्ती जे धर्मगुरू होते, ख्रिश्चन प्रिस्ट होते, ख्रिस्ती धर्मगुरू होते, त्यांनी काय केलं, वेर इंडल्ज इन अननेसेसरी रिच्युअल्स, म्हणजे काही कर्मकांड होते, म्हणजे काही अशा धार्मिक वस्तू होते, गोष्टी होत्या ज्या लोकांसाठी हानिकारक होत्या, ती प्रथा खूप थांबवलीच गेली पाहिजे होती, अशा काही गोष्टी होत्या ख्रिश्चन समाजामध्ये. पण लोक अज्ञानी आहेत, लोक आपल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात, असं त्या धार्मिक गुरूंनी पाहिलं, धार्मिक धर्मगुरूंनी ख्रिस्ती धर्मगुरूंनी पाहिलं, आणि आपले जे कर्मकांड आहेत ते चालूच ठेवले. ओके, दे लुटेड द पीपल इन द नेम ऑफ रिलीजन. मग धर्माच्या नावावर त्यांनी लोकांना लुबाडायची सुरुवात केली. द मुवमेंट दॅट बिगन अगेन्स्ट इट इज नोन ॲज रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट. या सगळ्या गोष्टींबाबत विरोधात, या सगळ्या गोष्टींविरोधात, या कर्मकांडांविरोधात, जे ख्रिस्ती धर्मगुरूंनी लोकांना लुबाडण्याची सुरुवात केली धर्माच्या नावावर, या सगळ्या गोष्टींच्या विरोधात जी मुवमेंट सुरू झाली, जी चळवळ सुरू झाली, तिलाच रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट म्हणजे धर्मसुधारणा चळवळ असं म्हटलं जातं. ओके, ड्यू टू दिस मुवमेंट ह्युमन फ्रीडम अँड रॅशनलिझम गेन मोर इम्पॉर्टन्स. मग धर्मसुधारणा चळवळ घडून आल्यामुळे काय झालं, धार्मिक क्षेत्रात माणसाचं स्वातंत्र्य कसं आहे, किती आहे, किंवा माणसाचं स्वातंत्र्य कसं असावं, बुद्धीप्रामाण्य माणसाला किती महत्व दिलं गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीला महत्व प्राप्त झालं, इम्पॉर्टन्स प्राप्त झालं. ओके, हॅव यू गॉट रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट? रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट समजलं का सगळ्यांना? Okay, anyone has any doubt till here? Let me know in the chat box. If not, can we move? Okay. Okay, the lesson is too big for today. We cannot complete it. Okay. Next is geographical discoveries. Okay. Till now, we have learned what is period of Renaissance, then religious reform movement. Okay. So tell me, what is religious reform movement? Who will tell me? You can tell me in your word also. Okay. धर्म सुधारणा चळवळ म्हणजे काय? What is religious reform movement? What is it?
What you have understood? Whatever I taught you. बघा मी फक्त बुक वाचून दाखवलं का तुम्हाला नाही. I have explained you in my language that is acceptable by you. Okay. तर सांगा मला काय समजलं तुम्हाला? Who will tell me? You can tell me in 2 to 3 lines in your language or whatever the book says. Who will tell me? Say, what is religious reform movement? रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट म्हणजे काय? धर्म सुधारणा चळवळ म्हणजे काय? काय कळालं तुम्हाला? कोण सांगणार मला? You all said that, ma'am, I understood. Let tell me please what you understood. No one? आवाज येतोय का माझा सर्वांना? सांगा. I will show you the book. Now who is ready? Who is ready to tell me the answer? You have to make your answer. I will show you the paragraph. Now who is ready? Sally, Mansi, Rudra. Yes, Rudra, put on your mic. Yes, tell me, what is religious reform movement? Yes, tell me. What? Against what? The movement that began against it. It is what? कशाच्या against movement सुरू झाली? Yes, whoever wants to tell me, please put on your mic and tell. If no one, I can move on. Please tell me. Excuse me. Yes, start. Means the religious reform movement was against the was against the Was against the it was Christian against priest. the priest. Yes, miss, was against the Christian priests who were taking money from people in the name of religion. Okay. Yes, good. So it was against the Christian priests who were taking the advantage of the people and taking for taking money, like they looted the people in the name of religion. Okay, everyone got whatever I ask you? Please let me know if you know or not. Okay, if you don't know, then I can tell you, and if you know the answer, write your name in the chat box. I will ask you to put on your mic and you have to tell. Okay. See, now we will move to the next topic, that is geographical discoveries. Okay, so now we are going to study what are geographical discoveries, how they affected the revolution. In 1453 AD, the Ottoman Turks conquered Constantinople, sorry, Constantinople, that is Istanbul, which was the capital of Byzantine Empire. Okay, बघा 1453 मध्ये काय झालं? ऑटोमन तुर्कानी. ओके, ऑटोमन तुर्कानी, ऑटोमन तुर्क्स, ज्याला मराठीमध्ये तुर्कानी बोललं जातं. ओके, ऑटोमन तुर्क्स यांनी काय केलं? ऑटोमन तुर्क्स हे बायझांटियन, ओके, बायझांटियन या राज्याची राजधानी असलेलं कॉन्स्टॅन्टिनोपल म्हणजे जे आताच इस्तांबूल आपण म्हटलं, आपण त्याला इस्तांबूल म्हणतो, ते जिंकून घेतलं. ओके, ऑटोमन तुर्क यांनी काय केलं? बायझांटियन साम्राज्याची राजधानी असलेलं इस्तांबूल हे शहर जिंकून घेतलं. The overland trade routes joining Asia and Europe went through this city. मग त्याने ते शहर जिंकून घेतलं, पण या शहरातून काय जात होतं? आशिया आणि युरोप या खंडांना जोडणारा जो ओव्हरलँड ट्रेड रूट म्हणजे खुष्कीचा व्यापारी मार्ग. खुष्कीचा व्यापारी मार्ग म्हणजे काय?
जो चोरून वापरला जायचा. ओके, ज्याच्यावरून खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक व्हायची. हा व्यापारी मार्ग एशिया आणि युरोप मधला इस्तांबुल या शहरामधून जात होता. Since the Turks blocked this route, there was a need of finding alternative trade route for the European countries to reach Asia. मग हा जो what was his name? ऑटोमन. ओके, हा जो ऑटोमन तुर्क होता याने काय केलं, इस्तांबुल हे शहर जिंकून घेतलं. इस्तांबुल हे शहर बायझंटाईन या साम्राज्याची राजधानी होतं. ओके, मग त्याने हे शहर जिंकून घेतलं आणि या शहरातून आशिया आणि युरोप या खंडांमध्ये व्यापार व्हायचा आणि या व्यापारासाठी जो काही मार्ग वापरला जायचा तो मार्ग याने बंद करून टाकला. तो मार्ग बंद केल्यामुळे आशिया आणि युरोप यांचा व्यापार चालू होण्यासाठी नव्या मार्गाचा शोध घेणं आवश्यक वाटू लागलं. ओके, सी दिस लेड टू अ न्यू फेज ऑफ जिओग्राफिकल डिस्कवरीज. मग ह्याच्यातून काय झालं, जिओग्राफीसाठी वेगवेगळ्या डिस्कवरीज होऊ लागल्या. म्हणजेच काय, नवीन शोध नवीन जागांचे शोध लागू लागले. युरोप खंडातील आणि आशिया खंडातील लोकांनी तो मार्ग सोडून दुसरा मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नवीन शहर, काही नवीन जागा यांचा शोध लागू लागला. ओके, बघा त्याच्यामध्ये जिओग्राफिकल डिस्कवरीज काही दिल्या आहेत आपल्याला, त्या कोणत्या आहेत बघूया आपण. During 15th century, European sailors went on expedition to discover sea route to India. मग आता युरोपसाठी भारताशी व्यापार तोडणे हे खूप कठीण होतं, कारण आपल्याकडून त्यांना लागणाऱ्या मसाल्याचे पदार्थ वगैरे अशा गोष्टी खूप स्वस्त मिळायच्या आणि ज्या त्यांच्या कंट्रीमध्ये कधीच पिकत नव्हत्या. ओके, ते लोक आपल्याकडून माल नेऊन तिकडे विकायचे, त्यामुळे त्यांना खूप फायदा व्हायचा. मग हे जर बंद झालं, त्यांच्यासाठी रूटच बंद झाला, तर त्यांचा खूप लॉस होणार होता. मग त्यांनी काय केलं, नवीन रूट शोधायला सुरुवात केली. मग त्यांनी कोणकोणते रूट शोधले ते बघूया आपण. 15व्या शतकात काय झालं, जे युरोपियन सेलर आहेत, ओके, त्यांनी काय केलं, समुद्रातून इंडियाकडे येण्यासाठी, भारताकडे येण्यासाठी रस्ता शोधायला सुरुवात केली. फर्स्ट इज इन 1487 AD, Bartolomeu Dias is a Portuguese sailor began his expedition in search of India. 1487 मध्ये काय झालं, बार्थोलोम्यू डायस हा एक पोर्तुगीज खलाशी होता, पोर्तुगीज सेलर होता. त्याने तो भारताचा शोध घेण्यासाठी पोर्तुगाल वरून निघाला. बट रीच द टीप ऑफ आफ्रिकन कॉन्टिनेंट. पण त्यावेळी त्याला समुद्रमार्गे काही समजलं नाही. मग तो कुठे गेला, आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला गेला. ओके, विच वी नाव नोन ॲज द केप ऑफ अ गुड होप. मग त्याला आपण आता केप ऑफ गुड होप असं बरोबर. त्यावेळी त्या गोष्टीचा केप ऑफ गुड होप असं त्याला नाव दिलं गेलं आणि त्याचा शोध लागला. त्या अगोदर केप ऑफ गुड होपचा शोध नव्हता, म्हणजे ती जागा तिथे होती पण तिला कोणी जाऊन पाहिलं नव्हतं. ओके, मग हा जो पोर्तुगीज खलाशी होता, पोर्तुगीज सेलर होता बार्थोलोम्यू डायस नावाचा, तो खर तर इंडियामध्ये यायला निघालेला. तो पोर्तुगालवरून इंडियामध्ये येण्याचा रस्ता शोधत होता, पण तो कुठे पोहोचला, समुद्र होता, त्याला काही कळलं नाही, म्हणून तो पोहोचला आफ्रिकेला. ओके, आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला पोहोचला, ज्याला आपण आता केप ऑफ गुड होप या नावाने ओळखतो. ओके, मग पहिला शोध कशाचा लागलाय, केप ऑफ गुड होप. नंतर आहे 1492. बघा, इन 1492 AD क्रिस्टोफर कोलंबस तर माहितीच आहे तुम्हाला, याने कशाचा शोध लावलेला आहे, कोलंबसने कोणाचा शोध लावला सांगा मला, कोण सांगणार, कोलंबसने कोणाचा शोध लावलेला, कोणत्या देशाचा किंवा कोणत्या खंडाचा शोध लावलेला आहे कोलंबसने? एनीवन नोज? येस, सायली. Ma'am, am I Yes, Sally. audible? Yes. Yes, Rudra, good. It's America. Okay. See, this type of answers you can write it in the chat box only. Okay.
They are short to write and easy to read. Okay, see, in 1492 AD, Christopher Columbus set on his journey to India by sailing towards west, but reached on the eastern coast of the continent of America. बघा, जसं पोर्तुगीज सेलर बार्टेलोम्यू डायस, ओके, हा चुकला रस्ता आणि त्याने काय शोध लावला, आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत तो गेला आणि त्याने केप ऑफ गुड होपचा शोध लावला. तसंच क्रिस्तोफर 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 कोलंबस हा 1492 मध्ये निघालेला आणि त्याने भारताचा शोध लावण्यासाठी समुद्रातून त्याची बोट सेल करायला सुरुवात केली. ओके, त्याची शिप बोट सेल करायला सुरुवात केली आणि तो भारत हा देश पश्चिमेला आहे हे त्याला माहिती होतं. मग तो पश्चिम दिशेने निघाला रस्ता शोधण्यासाठी, पण तो कुठे गेला, ईस्टर्न कोस्टला गेला. ओके, पूर्व किनाऱ्यावर गेला आणि त्याला कशाचा शोध लागला, अमेरिका या खंडाचा शोध लागला. ओके, he reached on the eastern coast of the continent of America. मग त्याला पूर्व किनाऱ्यावरचा अमेरिका या खंडाचा शोध लागला. In 1498 AD, Portuguese sailor Vasco da Gama managed to sail past the Cape of Good Hope and reach the Indian coast in Calicut. Okay, see, 1498 मध्ये काय झालं, एक पोर्तुगीज सेलर होता वास्को द गामा नावाचा. वास्को द गामा याने काय केलं, आफ्रिकेचा जो दक्षिण टोक होता केप ऑफ गुड होप त्याला पूर्ण वळसा घातला. ओके, त्याने पूर्ण त्याला गोल राऊंड मारला, वळसा घातला आणि त्याच्यानंतर तो भारताचा जो पश्चिम किनारा आहे तिथे कालिकट बंदरात येऊन तो उतरला. बघा, मग यांनी नंतर काय केलं, आपल्या भारतात येऊन सगळ्या प्रकारे आपल्यावर राज्य केलं. बरोबर, वास्को द गामाने भारताचा शोध लावला आणि सगळ्यांना तो रस्ता समजला आणि नंतर हळूहळू ब्रिटिशांनी येऊन आपल्यावर राज्य केलं. ओके, हॅव यू अंडरस्टूड? जे काही जिओग्राफिकल आपण शिकलो, जिओग्राफिकल डिस्कवरीज कशा झाल्या, भौगोलिक शोध कसे लागले, समजले का तुम्हाला? ओके, okay, I think we should stop here. We'll see some question answers in this. Based on this, the rest of the topics will complete in the next lectures. Okay, here we have questions on this. See, the first question is rewrite the statements by choosing the appropriate option. Okay, fill up आहे, options दिलेले आहेत, you have to choose one right one. You can write this in your chat box only. Okay, हे आन्सर तुम्ही तुमच्या चॅट बॉक्स मध्येच लिहायचं आहे. In 1453, the city of dash dash was conquered by Ottoman Turk. ओके, ऑटोमन तुर्की याने 1453 मध्ये कोणत्या शहराला जिंकून घेतलं? You can write the answer in chat box. Yes, good. It's Constantinople. Yes, very good. Yes. Okay, we will write the sentence as in 1453, the city of Constantinople was conquered by Ottoman Turk. Okay. Then rest two we have not learned yet. Okay, anyone can you explain age of Renaissance? Age of Renaissance आप explain कर सकते हो? I will show you the textbook. Can anyone please write your name in the chat box if you are ready to explain? आपको इस concept explain करना है, age of Renaissance. Is anyone interested? Yes, Sally, you can put on your mic. Am I audible, ma'am? Yes, clearly. Yes. Age Now you of have to tell me. Renaissance. Yes, tell. Miss, I have the textbook. Yes. Okay, you can read.
Age of Renaissance. Renaissance literally means rebirth or revival. In the later phase of medieval Europe, Reformation, religious reform movement, and geographical discoveries gained momentum. It was a comprehensive movement which touched all aspects of human life. The Greek and Rome tradition in art, architecture, and philosophy were reviewed in the age of Renaissance. Human, humanitarianism got great impetus. Resistance inspired all-round progress and ushered a new era in the history of world. This development took place from 13th century to 16th century in Europe. This period is also known as Age of Renaissance. Yes, good. Okay, it's the age of Renaissance. Yes, Rudra, you can also tell. Put on your mic. Okay, you have to pronounce it like Renaissance. Okay. Yes. Rudra, you can put on your mic and tell me. Yes, Miss. Miss, I Yes, was you can going to tell. read the same as Saili said. Okay, it's perfectly fine. Okay, have you all understood whatever I taught today? Let me know in the chat box. Have you all understood whatever I taught today? Okay. Uh, do you have any doubts? Any one of you, any doubts? Please ask me. Okay, Nidhi. Nidhi, no need to write this long type of answer in the chat box, okay? You can put on your mic and tell me the answer. It's perfectly right. Uh, so now you all can leave the class. I will send your homework. Your Google Classroom is also created, right? So I will tell you. I will let you know the home about homework in your classrooms only. Okay, in your Google Classroom. Yes, it's perfectly all right, Nidhi. Yes. Bye bye everyone. Now you all can leave the class. Thank you for patiently listening and answering all of my questions. Bye bye. Bye, ma'am. Thank you, ma'am. Bye bye. Bye everyone. Bye, ma'am. Thank you, ma'am.